हॅलो स्टुडंट्स, आपण टॉपिक नंबर 2 रास्टर स्कॅन ग्राफिक्स यातील बघा लेक्चर नंबर 4 स्टार्ट करतो. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की ब्रिझनहम सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम हे आपण बघितलेलं. ठीक आहे. तर आत्ता आपण बघतोय DDA सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम. ठीक आहे. तर DDA सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदममध्ये काय होतं बघा की फर्स्ट आपण ब्रिझनहम सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदममध्ये पण काय बघितलेलं की आपलं जेव्हा सर्कल ड्रॉ करतो तर सर्कल ड्रॉ करत असताना आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये 45°C काय होत असतं डिव्हायडेशन होतं 8 ह्याच्यामध्ये. मग ते पॉईंट्स आपल्याला फाइंड आउट करून पुढं काय करायचं आहे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. म्हणजे 8 वेमध्ये आपल्याला सर्कल काय होणार आहे तो आर्क कसं काढत राहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पुढचा पॉईंट मिळून काय होणार आहे त्याच्यामध्ये सर्कल ड्रॉ होणार आहे. तसंच DDA सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदममध्ये पण सेम तसंच, फक्त वेगळी कन्सेप्ट इथं वेगळे इक्वेशन्स यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट DDA सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदममध्ये काय होतं बघा, फर्स्ट आपण काय होणार आहे की रॅडियस आपण काय करणार आहे याच्यामध्ये रीड करणार आहे रॅडियस. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय बघा कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ई म्हणजे काय आहे बघा, तर एक्सपोनंट व्हॅल्यू तिथं काय करायची आहे बघा कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. मग जो आपला स्टार्ट एक्स आहे आणि स्टार्ट जो काय वाय आहे म्हणजे एक्स आणि वायचा जो पॉईंट आहे तो, तर एक्स हा आपण काय कन्सिडर केला आहे 0 आणि वाय हा आपण काय कन्सिडर केला आहे बघा आर, म्हणजे रॅडियस म्हणजे आर, आणि एक्स हा काय कन्सिडर केला आहे बघा 0. म्हणजे जी काही इनिशियलाइज स्टार्टिंग पॉईंट आहे तर तो काय आपण काय केलं आहे बघा इनिशियलाइज केलेला आहे. स्टार्टिंग जो पॉईंट आहे तो एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू आर. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आर दिलेला आहे म्हणजे रॅडियस दिलेला आहे, म्हणजे रीड द रॅडियस आर रीड केलं आणि कॅल्क्युलेट आपण काय करणार आहे एक्सपोनंट व्हॅल्यू आपण तिथं कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. मग एक्स आपण काय कन्सिडर केला आहे 0, वाय काय कन्सिडर केला आहे आर. ठीक आहे. झालं, म्हणजे इनिशियलाइज केलेलं आहे आपण स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर बघा x1 इज इक्वल टू स्टार्ट एक्स, जो आपला x1 पण सेम ॲज अ एक्स म्हणून स्टार्ट केलेला आहे आणि y1 पण काय केलेलं आहे बघा स्टार्ट वाय केलेला आहे. ठीक आहे. मग डू कंडिशन इथं यूज केलेली आहे कशासाठी, तर x2 आणि y2 हे फाइंड आउट करण्यासाठी. मग x2 आणि y2 फाइंड आउट करण्यासाठी काय केलं आहे बघा, जो आपला x1 आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे बघा एक्सपोनंट y1, परत काय केलं आहे बघा y2मध्ये तर y1 मायनस एक्सपोनंट x2, काय बघा x2 इज इक्वल टू x1 प्लस एक्सपोनंट y1 आणि y2 इज इक्वल टू y1 मायनस एक्सपोनंट x2. ठीक आहे. त्यानंतर परत काय जी आपली एक्सची आणि वायची व्हॅल्यू निघाली तर x इज इक्वल टू x2 केलं आहे आणि y इज इक्वल टू y2. ठीक आहे. हा डू आणि वाईलमध्ये आपण काय घेतलं आहे बघा, तर जो आपली y1ची व्हॅल्यू आहे तर y1 मायनस स्टार्ट y आणि जर y1 मायनस स्टार्टिंग जो काय आपला स्टार्ट y आहे तो जर एक्सपोनंट जी आपली व्हॅल्यू आहे तर त्याच्यापेक्षा जर सपोज लहान किंवा तर स्टार्ट मायनस x1 ही एक्सपोनंट व्हॅल्यूपेक्षा जर सपोज काय असणार आहे मोठी असणार आहे तर तिथं काय होणार आहे बघा स्टॉप. तर हे डू कंडिशन आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. म्हणजे काय की फर्स्ट आपण काय केलं आहे बघा की x2चा जो काही रिस्पॉन्स आहे x2 रिप्रेझेंट केलेला आहे आपण कशाने x2 रिप्रेझेंट केलेला आहे तर xn प्लस 1 आणि x1 रिप्रेझेंट केलेलं आहे xnने. ठीक आहे. मग फ्लोटिंग पॉईंट आपल्याला भेटलेला आहे x1 आणि y1चं. ठीक आहे. मग रिइनिशियलाइज आपण करायचं आहे करंट पॉईंट रिइनिशियलाइज करायचं आहे. मग करंट पॉईंट रिइनिशियलाइज करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा, तर करंट पॉईंट जो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे तर तो तिथे चेक करणार आहे. मग जर करंट पॉईंट हा जर स्टार्टिंग पॉईंटपेक्षा काय असणार आहे, जर त्या एक्सपोनंटपेक्षा काय असेल लहान असेल तर किंवा करंट पॉईंट हा एक्सपोनंटपेक्षा मोठा आहे का हे तिथं काय होणार आहे चेक होणार आहे आणि लास्टला काय होणार आहे बघा स्टॉप होणार आहे. लक्षात आलं. तर हा आपला काय आहे बघा DDA सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम, जसं आपण ब्रिझनहम सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम बघितलेला आहे तसाच. ठीक आहे. तर
ह्याच्याद्वारेच आपण काय 8 आपण पॉईंट्स ह्याच्यामध्ये फाइंड आउट करणार आहे आणि ते फाइंड आउट करून आर्क काय होणार आहे एक 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 असा 8 वेळा आर्क काढून तो आपला सर्कल कंप्लीट होणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं आहे रॅडियस दिलेला आहे आणि त्या रॅडियसवरून आपण x1 y1 x2 y2च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून एक्सपोनंट पण ह्याच्यामध्ये फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट जो काही आपला पॉईंट आहे तर तो पॉईंट म्हणजे काय बघा पॉलिगॉन. नेक्स्ट पॉईंट आहे काय आहे बघा पॉलिगॉन. मग पॉलिगॉन म्हणजे काय बघा की आपण वेगवेगळ्या पॉईंट्स वेगवेगळ्या टाईपचे आपण पॉलिगॉन बघतो. ठीक आहे, मग पॉलिगॉन म्हणजे नेमकं काय, पॉलिगॉनची डेफिनेशन काय आहे बघा. तर वेन स्टार्टिंग पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट, जो आपला स्टार्टिंग पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट आहे तर तो स्टार्टिंग पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट ऑफ एनी पॉलीलाईनचा स्टार्टिंग पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट हा सेम असेल, दॅट इज वेन पॉलीलाईन इज अ क्लोज्ड, आणि तो पॉलीलाईन हा क्लोज होतो तर त्याला आपण काय म्हणतो बघा पॉलिगॉन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आपला काय आहे बघा, जर सपोज आपण ट्रायंगल काढला तर स्टार्टिंग पॉईंट आपला काय असणार आहे ट्रायंगलचा x1 y1, तर तिथून तो आपण खाली आलो, परत स्ट्रेट लाईन मारली, परत वरती गेलो, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट आपला काय झाला बघा सेम झाला. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर पॉलीलाईन हा तिथं क्लोज होतो, पॉलीलाईन काय होतो तिथं क्लोज होतो, त्यालाच आपण काय म्हणतो बघा पॉलिगॉन म्हणतो. ठीक आहे, तर सर्कल हा पॉलिगॉन नाही आहे, सर्कल इज अ नॉट अ पॉलिगॉन, सर्कल हा पॉलिगॉन नाही आहे, कारण की सर्कलला डोंट हॅव एनी लाईन सेगमेंट, सर्कलमध्ये कोणतेसुद्धा लाईन सेगमेंट नसतात, त्यामुळे सर्कल हा पॉलिगॉन नाही आहे. ठीक आहे, मग टाईप्स ऑफ पॉलिगॉनमध्ये बघा क्वेश्चन पेपरला डेफिनेशन ऑफ पॉलिगॉन पण हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि टाईप्स ऑफ पॉलिगॉन पण विचारला जाऊ शकतो. तर बघा कन्व्हेक्स आणि कॉन्केव हे दोन काय टाईप्स आहेत पॉलिगॉनचे. टाईप्स ऑफ पॉलिगॉनमध्ये काय आहे बघा कन्व्हेक्स आणि कॉन्केव हे दोन काय आहेत बघा पॉलिगॉन आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण काय बघितलं बघा, तर स्टार्टिंग पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट कशाचे कुठल्यासुद्धा एनी पॉलीलाईनचे जर सेम असेल आणि जेव्हा पॉलीलाईन हा तिथं क्लोज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पॉलिगॉन म्हणतो. आणि सर्कल हा पॉलिगॉन नाही आहे कारण की लाईन सेगमेंट एक पण त्याच्यामध्ये आपण यूज केलेलं नाही आहे. आणि टाईप्स ऑफ पॉलिगॉन काय आहे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघा काय बघणार आहे तर कॉन्व्हेक्स पॉलिगॉन बघणार आहे. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आपला हा ट्रायंगल आहे, मग ट्रायंगल म्हणजे बघा ट्रायंगलमध्ये काय होतं की स्टार्टिंग पॉईंट आपण कुठून वरून जर सपोज सुरू केलं तर खालीपर्यंत यायचं, वरून यायचं, मग परत खालीपर्यंत यायचं. मग कॉन्व्हेक्स पॉलिगॉनमध्ये काय होतं बघा की ह्याच्यामध्ये जे काही आपलं लाईन सेगमेंट आहे तर ते लाईन सेगमेंट जॉईन केलेले आहेत, कोणते पण एनी 2 पॉईंट्समधून ते लाईन सेगमेंट काय केलेले जॉईन केलेले आहेत आणि विथिन द पॉलिगॉन लाईन्स कम्प्लिटेड इनसाइड द पॉलिगॉनमध्येच ते इनसाइडली कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे काय की हा काय आहे बघा ट्रायंगल आहे, इकडं काय आहे बघा हा रेक्टँगल आहे. ठीक आहे, आणि खाली एक आहे बघा. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा की ए हा स्टार्ट झालेला आहे, काय आहे ए आणि बी जो डायग्राममध्ये दाखवलं आहे ते, तर ए आणि बी हा जो का स्टार्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की कॉन्व्हेक्स पॉलिगॉनमध्ये काय होतं, जो आपण लाईन सेगमेंट आहे तर तो लाईन सेगमेंट जो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जो एंडिंग पॉईंट आहे लाईन सेगमेंटचा, तर स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा लाईन सेगमेंटचा त्या पॉलिगॉनच्या इनसाइडच काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, मग ह्यालाच आपण काय म्हणतो बघा कॉन्व्हेक्स पॉलिगॉन म्हणतो. लक्षात आलं. कॉन्व्हेक्स पॉलिगॉनमध्ये काय होतं बघा, पहिल्यांदा काय सांगते पॉलिगॉन म्हणजे काय, जर वेन स्टार्टिंग पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट ऑफ एनी पॉलीलाईन इज सेम, स्टार्टिंग पॉईंट अँड स्टार्टिंग पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट ऑफ एनी पॉलिगॉन इज सेम. ठीक आहे, दॅट इज वेन पॉलीलाईन इज क्लोज्ड देन इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिगॉन. ठीक आहे, देन इट इज कॉल्ड ॲज अ. तर ह्याच्यामध्ये काय होतं दोन टाईपचे पॉलिगॉन आहेत, एक म्हणजे कन्व्हेक्स. मग आपण काय बघतोय कन्व्हेक्स पॉलिगॉन बघतोय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होत असतं की जो काही आपला लाईन सेगमेंट आहे तर तो लाईन सेगमेंट जो आपला आहे तर तो
कम्प्लिटली इनसाईड आहे त्या पॉलिगॉनमध्ये. पॉलिगॉनमध्ये काय आहे बघा, कम्प्लिटली इनसाईड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ट्रायंगलच्या मध्ये ए आणि बी हा लाईन सेगमेंट आहे आणि तो ए हा स्टार्ट झाला आहे आणि बी इथं काय झालं आहे, एंड झाला आहे बघा. त्यानंतरनं परत पुढच्या नेक्स्ट डायग्राममध्ये सी आणि डी, सी पण स्टार्ट झाला आहे, डी पण तिथं काय झालं आहे बघा, एंड झाला आहे. परत ई आणि एफ, ई स्टार्ट झाला आहे, एफ एंड झाला आहे. ठीक आहे. म्हणजे काय होत असतं कन्वेक्स पॉलिगॉनमध्ये काय की जो काही आपला पॉलिगॉन आहे इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स विथिन द पॉलिगॉन लाईन लाईज कम्प्लिटली इनसाइड द पॉलिगॉन. ठीक आहे. तर हे काय झालं बघा, कॉन्वेक्स पॉलिगॉन. ठीक आहे. आणि त्यानंतरनं काय आहे बघा नेक्स्ट कॉन्केव पॉलिगॉन. म्हणजे काय होत असतं बघा, कॉन्केव पॉलिगॉनमध्ये काय होत असतं, जे काय आता फर्स्ट डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे बघा, ए आणि बी हा लाईन सेगमेंट आहे, हा कम्प्लिटली इनसाईड आहे का, नाही आहे. कम्प्लिटली इनसाईड आहे का, नाही. त्याचं स्टार्टिंग पॉईंट हा काय झाला आहे बघा, इनपासून स्टार्ट झाला आहे, म्हणजे एपासून स्टार्ट झाला आहे, खरं तो थोडा आत आहे. बाकीचा जो काही पॉईंट आहे तर तो बाहेर आहे, परत बी आणि आत आहे. म्हणजे कॉन्केव पॉलिगॉन म्हणजे काय होतं, इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स विथिन द पॉलिगॉन मे नॉट लाय कम्प्लिटली इनसाइड द पॉलिगॉन. म्हणजे सेम ऑपोजिट काय आहे बघा, कॉन्वेक्स पॉलिगॉनचं ऑपोजिट कॉन्केव पॉलिगॉन आहे. ठीक आहे. म्हणजे काय, कॉन्वेक्समध्ये काय होतं, कम्प्लिटली इनसाइड होतो काय लाईन सेगमेंट. ठीक आहे. आणि कॉन्केवमध्ये काय होत असतं बघा, की जो काही आपला लाईन सेगमेंट आहे तर तो लाईन सेगमेंट आपल्या स्टार्ट होतो इनसाईडनी, परत थोडा बाहेर जातो आणि परत एंड होतो इनसाईडनी. तसंच सेम सी आणि डी पण दाखवलेले आहे बघा, आणि ई आणि एफ पण दाखवलेलं आहे. हे काय झालेलं आहे बघा, कॉन्केव पॉलिगॉनमध्ये होतं. कॉन्केव पॉलिगॉन इज अ पॉलिगॉन इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स विथिन द अल्गोरिदम मे नॉट लाय कम्प्लिटली इनसाइड द पॉलिगॉन. ठीक आहे. म्हणजे दोघांच्यातला डिफरन्स समजला. एक म्हणजे काय, कॉन्वेक्समध्ये काय होत असतं, पूर्ण जी काय आपली लाईन सेगमेंट आहे तर इनसाईड असत्या, ए आणि बी कसं आहे बघा. ठीक आहे. आणि कॉन्केवमध्ये काय होत असतं की ए स्टार्ट होतो आहे इनसाईडनी, एंड पण होतो इनसाईडनी, खरं मध्ये काय होत असतो बघा, तो आउटसाईडला गेलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्केव पॉलिगॉन. ठीक आहे. त्यानंतरनं एक आहे बघा की एक म्हणजे कॉम्प्लेक्स पॉलिगॉन आहे. तर कॉम्प्लेक्स पॉलिगॉन म्हणजे काय होतं बघा, अ पॉलिगॉन इज अ सिम्पल, कॉम्प्लेक्स पॉलिगॉन हा सिम्पल आहे, परंतु काय बघा, इफ इट इज डिझायर्ड बाय ए सिंगल नॉन इंटरसेक्टिंग बाउंड्री, ह्याच्यामध्ये इंटरसेक्टिंग बाउंड्री नाही आहे, अदरवाईज इट्स सेड टू बी कॉम्प्लेक्स. एकसुद्धा ह्याच्यामध्ये इंटरसेक्टिंग बाउंड्री नाही आहे. म्हणजे जी काही इंटरसेक्टिंग बाउंड्री नाही आहे, सिम्पल पॉलिगॉन आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा, कॉम्प्लेक्स पॉलिगॉन म्हणतो. ठीक आहे. लक्षात आलं. तर फर्स्ट मेन आपले कोणते आहेत बघा, कन्वेक्स आणि कॉन्केव हे 2 पॉलिगॉन आहेत. ठीक आहे. तर पॉलिगॉन म्हणजे काय, पॉलिगॉनचे 2 टाईप्स हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. तर फर्स्ट आपण बघितलं बघा DDA सर्कल ड्रॉईंग अल्गोरिदम. ठीक आहे. त्यानंतरनं पॉलिगॉनची डेफिनेशन काय आहे, पॉलिगॉनची डेफिनेशन तर जो काही स्टार्टिंग पॉईंट आहे आणि टर्मिनल पॉईंट आहे तर तो त्यांचे पॉलिलाईन सेम असतात, आणि वेन पॉलिगॉन इज क्लोज्ड देन इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिगॉन. ठीक आहे. त्यानंतरनं सर्कल हा पॉलिगॉन नाही आहे. ठीक आहे. आणि कॉन्वेक्स आणि कॉन्केव हे 2 पॉलिगॉनचे टाईप्स आहेत. ठीक आहे. लक्षात आलं. तर बघा इथं आपल्या हे पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे. तर बघा आपण आपल्या सर्कल ड्रॉईंग अल्गोरिदम, लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम आणि पॉलिगॉन्स आणि टाईप्स ऑफ पॉलिगॉन हे पॉईंट्स आता आपले कवर झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरनं आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे. थँक्यू.